पाच मिनटं. विसल द्या ना. खो-खोचा सामना या ठिकाणी खूप छान प्रकारे खेळला होता. बहुतेक विद्यार्थी खो-खो सुरू आहे आणि बहुता संघ चांगल्या प्रकारे खेळ खेळतो. साथी बहुतेक विद्यार्थी खो-खो सामन्यामध्ये साथी ब संघाचं अभिनंदन. आणि हे टाळ्या वाजवा जोरात. जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा गाजवणारे खेळाडू बारी समाजच्या मैदानावर खेळतायत आता. ज्यांनी पूर्ण जिल्हा गाजवला आहे खो खोमध्ये शाळेतर्फे. बारी समाजचे स्टार खेळाडू एकही गडी अजून बाद झालेला नाही. एस के काटोले सर आणि ताडे सर या सामन्याचे अंपायर आहेत. चांगली चेस आणि गडी मात्र बाद झालेला नाही आहे. 8वी वर्षाच्या या विद्यार्थिनी बारी समाजची शान. जिल्हास्तरीय खो खो मॅचेसमध्ये त्यांनी संपूर्ण जिल्हा गाजवलेला आहे आणि आज शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग आहे. फाऊल झालेला आहे. अंपायर ताडे सरांनी फाऊल दिला. एकही गडी अजून बाद झालेला नाही आहे. आपण बघू शकतो की कसा
चुरशीचा खेळ. एक खेळाडू बाद झालेला आहे पहिला 8वी अ संघाचा. बघू शकतात आपण चेस स्टार खेळाडू ब वर्गात पण आहेत, ज्यांनी जिल्हास्तरीय मॅचेस गाजवलेल्या आहेत. आणि अ संघात पण स्टार खेळाडू आहेत भारी समाजचे. जबरदस्त असा 3 मिनिटाचा हा सामना. अ विरुद्ध ब. खेळाडू आउट झालेला नाहीये. प्रगती तिचं नाव आहे. स्टार खेळाडू आहे. 3 मिनिटं डिफेन्स करायचा आहे. आणि आपण बघू शकता प्रगतीचा डिफेन्स. एक गडी बाद झालेला आहे 8वी अ चा. बघू शकतात आपण या मुलींचा खेळ. योगिनी आणि प्रगती या आमच्या बारी समाजच्या खो खोच्या डिस्ट्रिक्ट लेवलचे खेळाडू आहेत. आउट झालेले या ठिकाणी खेळाडू. एक गडी आहे. टाइम अंपायर वेळ चेक करा. 3 मिनिटाचा वेळ संपला आहे. 8वी अ चे फक्त 2 खेळाडू बाद आहे. 3 खेळाडू बाद करायचे म्हणजे तो संघ पुढच्या फेरीत जाईल. बारी समाज माध्यमिक विद्यालयाच्या शालेय क्रीडा स्पर्धा या ठिकाणी सुरू आहेत आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपण बघू शकतो सामना सुरू झालेला आहे. 3 खेळाडू बाद करायचे आहेत. पहिला खेळाडू टिपलेला आहे वर्गाने आणि आता 2 खेळाडू बाद करायचा आहे. दुसरा गडी बाद केला आहे. काही सेकंदांमध्ये हा सामना संपतो का काय. मात्र स्टार खेळाडू दीपाली पाटील जिनं जिल्हास्तरीय स्पर्धा गाजवलेली आहे लोकमतची. या वर्षाच्या लोकमतचं महाराष्ट्र फच्या ज्या स्पर्धा झाल्या होत्या त्या ठिकाणी उत्कृष्ट खेळाडू म्हणून तिचा निवड झाली होती. पल्लवी पाटील 8वी ब ची विद्यार्थिनी जी स्टार खेळाडू आहे बारी समाजची. स्टार विरुद्ध स्टारचा हा सामना. बाद झालेली आहे पल्लवी. आता मात्र एक खेळाडू बाद झाल्यानंतर 8वी अ चा संघ जिंकणारे आणि अतिशय चित्तथरारक हा सामना. खूप छान खेळत आहे. फायनलचा सामना सुरू झालेला आहे. 10वी अ विरुद्ध 10वी ड. 8वी अ विरुद्ध 8वी ड चा फायनलचा सामना. 8वी अ डिफेन्स करत आहे आणि 8वी ड च्या मुली हे आक्रमणावर आहेत. एकही गडी बाद झालेला नाही आहे आणि अर्थातच 8वी अ च्या वर्गामधल्या ज्या खेळाडू आहेत त्या उत्कृष्ट खेळाडू आहेत. अनेक सामने त्यांनी जिल्हा स्तरावर गाजवलेले आहेत. त्यामुळे ड वर्गाला खूप मेहनत घ्यावी लागेल खेळाडू बाद करताना.
डच्या विद्यार्थ्यांना मात्र खूप प्रयत्न करावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. फाऊल झालेला आहे, नॉट आऊट घोषित केला अंपायरने. फाऊल काढायचा आहे